नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवते. 1 टक्सचे 40 छाती आहे आणि कस्टमरला 1 टक्समध्ये ब्लाऊज लागतोय. तर उंची आहे कस्टमरची शोन 14 इंच. तर मी 15 इंचावर माप टाकते, म्हणजे ब्लाऊज शोन हा 14 इंचावर होऊन जातो. आता आपण एक लाईन आखून घेऊ. 40 छातीला 5.25 इंच आपण शोल्डर घेणार आहोत. शोल्डर 5.25 घेतलं आणि मोंड्यासाठी मी 6 इंच घेते. आता 40चा चौथा भाग येतो 10 इंच. 10 इंचावर एक मार्किंग आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तर बघू शकतात. आता हीच लाईन मी थोडीशी पाठीमागं अर्धा इंच घेतली आणि नंतर मग मी याला एक लाईन आखून घेते जी शोल्डरपासून असेल. नंतर आपल्याला तिरकं माप घ्यायचं आहे. तिरकी लाईन 1.5 इंच आणि 1 इंच हे कंपल्सरी माप आहे. तर आपण अशा पद्धतीने त्याला मार्किंग करून घ्यायचे आणि नंतर मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता तुम्ही गळा 2.25 इंचाचा किंवा 2.5 इंचाचा घेऊ शकता. तर मी गळा घेते 2.25 इंच. पाठीमागचा भाग आहे तर 9.5 इंचाचा गळा घ्यायचा आहे. 9 इंच ब्लाऊज 9चा गळा हा कंप्लीट होऊन जाईल. 9.5 घेतला आहे. अर्धा इंच आपलं शोल्डर मोडपण्यात जातं. आता आपल्याला गोल गळ्यासाठी आखून घ्यायचं आहे. आता पूर्ण माप बघायचं आहे आपल्याला किती आले. 12 इंच. तर खाली आपण 11.5वर एक मार्किंग करायची. मार्किंग केल्याच्या नंतर ही लाईन मी सरळ आखून घेते. आता मी याची कटिंग करणार. जो आपला पाठीचा भाग एकदम परफेक्ट असा काढून झाला आहे. आता आहे असंच अस्तर ठेवायचं. ओपन बाजू माझ्याकडून आली आणि बंद बाजू समोरून गेली. आता हे जसं आहे तसं आपण ठेवून मी पूर्ण याला मार्किंग करून घेणार. जसं आहे तसंच कडेकडेने. तर नॉर्मल पद्धतीने आपण जसं अर्धा इंच आपण पाठीमागचा फ्रंटचा मोंडा आलाय त्यानुसार 2.25 इंच आपण गळ्यासाठी घेतले. 2.25 इंच आपण गळ्यासाठी घेतले. फ्रंट गळा आपल्याला घ्यायचा आहे 6.5 इंचाचा. शोन 6 इंचाचा होऊन जाणार आणि नंतर आपण याला गोल आकार द्यायचा आहे. आता आपल्याला 1 टक्सचा घ्यायचा आहे. तर मग आपण 40 छाती आहे तर 4 आपण आडवं माप घेऊया आणि 1 टक्स आपण 3.5 इंचावर वरती घ्यायचं आहे आणि जवळजवळ आपल्याला हा टक्स 1 इंचाचा घ्यायचा आहे. अर्धा इंच इकडच्या बाजूने घ्या आणि अर्धा इंच ह्या बाजूने घ्या, म्हणजे ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस आपल्या लक्षात येऊन जाईल. तर सिंपल पद्धतीने आहे हा ब्लाऊज. आता आपण याची कटिंग करायची. आता आपण कुठेही याला जास्त वाढवलेलं नाही आहे. कस्टमरला जसं पाहिजे नव्हतं मी त्यानुसार आपण कटिंग केली. तर तुम्हाला 1 टक्स ब्लाऊज कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपल्याला बाही कटिंग करायची. तर अगोदर आपण मोंडा चेक करू किती बसतोय. 9 बसतोय तर आपल्याला 10.5 इंचाची घडी घ्यावी लागेल. तर आता मी बाही कटिंग कशी करते, जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी जाऊन चेक करा, म्हणजे लक्षात येऊन जाते. बाही आहे आता अगोदर आपण 10.5 बसते का नाही चेक करू. आपल्याला जॉईंट द्यावा लागेल. 10.5ची घडी परफेक्ट आली. आता बाही आहे कस्टमरची 9 इंचाची तर आपल्याला 10 इंचाची बाही ही घ्यावी लागेल. तर 10 इंचावर आपण एक मार्किंग केली. आपल्याला समोरच्या बाजूने घ्यायचं आहे जवळजवळ 3.5 इंच. दंडघेर 6.5 इंचाचा आहे. त्याच्यामध्ये 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवू. 9 इंचाचा हा पॉईंट आला.
जो दंड घेर इथं आपण अशा पद्धतीने मार्किंग करू. आता मी आकार डायरेक्ट कात्रीने कट करते. आता आपल्याला ज्यावेळेस बाहीला जॉईंट द्यायचा तो फक्त ह्या बाजूलाच द्यायचा आणि याची बराबरी आपण करून घेऊ, कारण एवढी घडी पुरणार नाही. तर हे 2च लेअरला आपल्याला बाहीला कटिंग जॉईंट द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली 1 टक्सची कटिंग झाली. तर हा होता ब्लाऊज पीस. तर याच्यावर मी जसं आहे तसं ठेवून कटिंग करणार. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.